हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची शांती असो तुम्हाला. मी पास्टर जयमाला आज तुमच्या पुढे सुंदर असं वचन घेऊन आलेले आहे. आणि वचन असं आहे, नवीन करार योहानाचा शुभवर्तमान अध्याय 15 वचन 7. नवीन करार योहानाचा शुभवर्तमान अध्याय 15 वचन 7. हालेलुया. अध्याय योहानाकृत शुभवर्तमान अध्याय 15 वचन 7 सांगतं, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया, हालेलुया. योहानाकृत शुभवर्तमान अध्याय 15 वचन 7 सांगतं, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. कोण बोलतं? हे येशू. हालेलुया. येशू काय बोलतो? तुम्ही माझ्यामध्ये राहिला. माझ्यामध्ये म्हणजे येशूच्या वचनामध्ये, येशूच्या नियमामध्ये येशू जसं वागला तसं आपण वागू तर प्रभू परमेश्वर आपल्याला काय देईल? हालेलुया, हालेलुया. येशू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहिलात म्हणजे प्रार्थनेच्या मार्गात टिकून राहिलात, येशूला धरून राहिलात तर परमेश्वर येशू ख्रिस्त बोलतो. आणि तुम्ही माझ्यामध्ये राहिलात म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये राहिलात तर प्रभू येशू बोलतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहील. वचन, कारण परमेश्वराचं वचन आपल्यामध्ये राहिलं पाहिजे. त्या वचनासारखं आपण जगलं पाहिजे. ते वचन आपल्या जीवनात अंमलात आणलं पाहिजे. माझ्या गोंडस बाल मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या बंधू भगिनींनो, परमेश्वराचं वचन सांगतं, येशू स्वतः म्हणत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, माझी वचनं तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. तुम्ही त्याच्यामध्ये राहिलात, त्याच्या आज्ञा पाळलात, त्याचं वचन वागून त्याच्या आज्ञाप्रमाणे वागलात, देवाला आवडत नाही ते केलं तर परमेश्वर बोलतो तुम्ही 100% काही मागू शकता. काही म्हणजे वर्तुळात असणाऱ्या गोष्टी, लिमिटमध्ये असणाऱ्या. एखाद्या चुकीच्या काही गोष्टी मागितल्या तर ते मिळणार नाही. जर परमेश्वराला वाटेल हे योग्य आहे तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच देईल. हालेलुया. कारण परमेश्वर देतो तो तुमच्या चांगल्यासाठीच देतो. तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते देतो. आणि मनुष्य आपल्या हातचे मनचे निर्णय घेतो तर तो आपले विचार चुकतात, आपले विचार फसतात, मग आपण पस्तावतो. तसं कसं झालं? हालेलुया. तर परमेश्वराचं वचन सांगतं, प्रभू म्हणतो तुम्ही जर माझ्यामध्ये राहिलात, त्याच्या प्रार्थनेच्या मार्गात राहिलात, येशूला आपला परमेश्वर मानलास आणि मुखात तुम्ही कबूल करणार की येशू प्रभू आहे, तो जिवंत परमेश्वर आहे, तो मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, असं जर तू मुखाने कबूल करशील, येशू मेलेल्यातून उठला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, असं जर तुझ्या मुखाने तू कबूल करशील तर काय होईल? तुमचं तारण होईल. हालेलुया. आणि विश्वास ठेवणार तर परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल. हालेलुया. तुम्ही देवाला आवडेल असं वागा, प्रार्थनेला वेळ द्या, प्रभूच्या मार्गात वाढा. देवाच्या आज्ञा काय आहेत? पाप करू नको, व्यभिचार करू नको, खोटं बोलू नको, निंदा करू नको, चोरी करू नको, एखाद्याचा वाईट विचार करू नको, सर्वांसाठी चांगला विचार कर. हालेलुया. दुसऱ्यांना क्षमा कर, पापांचा पश्चाताप कर, देवाला आवडेल असं वाग. देवाला आवडेल असं तुम्ही जर वागणार माझ्या बालमित्रांनो, परमेश्वर स्वतः येशू बोलतोय तुम्ही माझ्यामध्ये राहिलात म्हणजे आपण येशूसारखं जीवन जगणं, त्याला म्हणतात येशू माझ्यामध्ये आहे. येशू माझ्यामध्ये दिसतो. हालेलुया. येशू काय आहे? आपल्यामध्ये दिसला पाहिजे. हालेलुया. येशू आपल्यामध्ये दिसला पाहिजे. आणि मग पहा माझ्या बालमित्रांनो, तुम्ही जे मागाल परमेश्वराकडे ते तुम्हाला प्राप्त होईल. कारण येशू बोलतो, स्वतः येशू बोललेला आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, माझी वचनं तुम्हामध्ये राहिली तर तुम्ही जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागायला शिका, देवाला आवडेल असं करा. बघा परमेश्वर तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करेल. हालेलुया, हालेलुया.
काही लोक प्रार्थनेला जातात, बायबल वाचतात, प्रार्थना करतात, पण त्याच्या नियमाप्रमाणे चालत नाही. त्याला जे आवडेल ते वागत नाही. हालेलुया. मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 21 सांगतं, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या अशा प्रत्येकाचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो येशू म्हणतो, जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागेल त्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. काय करायचं आपल्याला? पाप करायचं नाही, त्याला आवडेल असं वागायचं आहे. जे अस्तित्वात नाही त्याच्या पूजा अर्चना करायच्या नाहीत, आणि जे आहे, मी आहे तो आहे. कोण आहे? परमेश्वर पिता यहोवा. तो बोलेल ते करतो. तो आपल्याला वचन दिलं आणि वचनमध्ये तो बोललेला आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं अनुवाद 15, जुना करार अनुवाद 15 वचन 6 सांगतं, परमेश्वराने आपल्याला प्रॉमिस दिलेला आहे, परमेश्वराने आपल्याला वचन दिलेलं आहे. त्याच्या नियम पाळणाऱ्याला, हालेलुया, त्याच्या आज्ञा पाळणाऱ्याला, त्याच्या वचनात वागणाऱ्याला परमेश्वराने अनुवाद अध्याय 15 वचन 6 सांगतं. परमेश्वराने आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे, वचन दिलेलं आहे. काय वचन दिलेलं आहे? मी तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील. हालेलुया. तुला कोणाकडूनही उसने घ्यायची गरज लागणार नाही. तू इतरांना उसने देशील, पण तुला कोणाकडून घ्यायची गरज लागणार नाही. राष्ट्रांची सत्ता तुझ्यावर चालणार नाही, तर तुझी सत्ता राष्ट्रावर चालेल. हालेलुया. परमेश्वराने वचन आपल्याला प्रॉमिस दिलेलं आहे, आणि तो जे बोलतो ते करून दाखवतो. तुम्ही कधी काही मागितलं असेल, आपल्या मनामध्ये विचार केला असेल की प्रभू मला अशी गरज आहे, आणि तुम्ही विसरला असाल त्या गोष्टी मागून, पण परमेश्वराने ते सर्व लक्षात ठेवलेलं आहे येशू ख्रिस्ताने. आलेली. आपण जर त्याच्याकडे जे मागितले परमेश्वर आपल्याला नक्की देणार, पण त्याला आवडेल असं वागून, त्याच्या नियमात बसून, पाप न करता. शब्दात दिवस आहे, असे तर वर्षाचे 365 दिवस आपल्याला प्रभूसोबत राहायचं आहे. कामाला जात आहे, काम करता करता हे प्रभूचं काम करा, प्रभूचं कार्य करू शकता, लोकांना स्वार्थ सांगू शकता. जिथे कुठे जात आहे प्रभूला म्हणा, प्रभू माझा वापर कर. आणि परमेश्वर तुम्हाला जर अंतःकरणापासून परमेश्वरावर प्रेम आहे, तर परमेश्वर ओळखतो. कारण परमेश्वर अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. परमेश्वर येशू ख्रिस्त ओळखतो की कोण माझ्यावर प्रेम करतो, कुठली माझी मेंढरे आहे, आणि मग त्याला तो भरभरून देतो. हालेलुया. माझ्या बालमित्रांनो, येशू जिवंत देवाचा पुत्र आहे, पिता परमेश्वर यहोवाचा, आणि त्याचा पुत्र येशू आहे. तर मला सांगा, येशू ख्रिस्त जर देवाचा पुत्र आहे, तर तो रात्रभर जागून प्रार्थना करायचा, आणि त्याला प्रार्थना केल्यावर काय करायचं? त्याला सामर्थ्य प्राप्त व्हायचं, आणि सकाळी उठून तो झोपायचं नाही. सकाळी उठून तो लोकांना पित्याचं काम करायला जायचं, आपल्या पित्याच्या आज्ञात पाळायचा, आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागायचा, आणि मग देवाने त्याला सामर्थ्य दिलं, मग आशिष केलं, आणि एका येशूने पूर्ण राष्ट्र हलवलं. हालेलुया. तसंच परमेश्वराने, येशू बोलतो नवीन करारामध्ये, येशू बोलतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो, माझ्यावर विश्वास ठेवणारी माझ्यासारखी अद्भुत आणि मोठी, माझ्यापेक्षाही मोठी अद्भुत कृत्य करेल. हालेलुया. कारण आपण देवाचं प्रतिरूप आहोत, इमेज बाय गॉड. हालेलुया. आपण देवाचं प्रतिरूप आहोत. आपल्यामधील लोकांना येशू दिसला पाहिजे, आणि आपल्यातल्या येशूकडे बघून आपल्या लोक येशूकडे आले पाहिजेत. आपल्याला बघून नाही, आपल्यामधल्या येशूला बघून लोक येशूकडे आले पाहिजेत, आणि आपण त्याचं कार्य केलं पाहिजे. प्रार्थनेला पहिलं स्थान दिलं पाहिजे, चुकीचं नाही वागलं पाहिजे, पाप नाही केलं पाहिजे, आणि मग परमेश्वराकडे तुम्ही डोळे झाकून तुम्ही जे बोलाल ते घडेल. मार्कचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 23 बोलता, तुम्ही ह्या डोंगराला तुमचा समुद्रात टाकला जा असे म्हणाल, तर तुमच्या शंका न धरता तुम्ही जे बोलाल ते घडून येईल. आणि बोलल्यावर विश्वास आणि प्रार्थना केल्यावर, आणि तुम्ही बोलणार, आता मी जे मागितले मला प्रभूने दिलेलं आहे, असा विश्वास धराल, तर परमेश्वर तुम्हाला जे मागितले ते तुम्हाला मिळेल. हालेलुया. जर प्रार्थना केली आणि पुन्हा शंका करायला लागले, शंका करणारा माणूस कोण असतो? जो अर्धा तासा तो प्रभूमध्ये नसतो पूर्ण. आणि आपण बालमित्रांनो, आपण एकमेकांपासून लपू शकतो पाप, पण देवासमोर कुणीही लपलेलं नाही. देव का सर्व अंतर्यामी परमेश्वर आहे, तो स्वर्गात विराजमान आहे, तो आपल्याला वरून स्वर्गातून पाहतो, त्याची नजर सर्वांवर असते. हालेलुया. आपण बंद खोलीत काय करतो, अंधारात काय करतो, उजेडात काय करतो, प्रत्येक गोष्ट सगळ्या ठिकाणी आपल्याला परमेश्वर पाहत असतो. पास्टर की नजरें आप पर नहीं, लेकिन मास्टर की नजरें जो स्वर्ग में ऊपर विराजमान है वो बैठा है, उसकी नजरें आप पर है. हालेलुया. तर माझ्या बालमित्रांनो, येशू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, येशू तुमच्यामध्ये दिसला,
येशूला कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू नको. खोटे संदेष्टे चमत्कार करून दाखवणार अशी वेळ येत आहे. खोट्या संदेष्टा येणार आहे. तो सर्व चमत्कार करेल, आंधळे पावू लागतील, लंगडे चालू लागतील, मुकेही बोलू लागतील, पण पापाची क्षमा तो खोटा संदेश तुम्हाला देणार नाही. पापाची क्षमा देणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमा दिलेली आहे आपल्याला. त्याचं रक्त सांडून त्याला बसलेल्या चापचकाच्या 39 फाटक्याने आपले सर्व आजार त्यांनी घालवले. आणि येशूकडेच पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. कारण येशू बोललेला आहे. मग त्याचं शुभवर्तमान ते 28मध्ये वचन 18-19 पासून येशू बोलतो, मी तुम्हाला ज्या आज्ञा पेल्या तुम्ही इतरांना पाळायला शिकवा, राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, आणि सर्व पृथ्वीवर आणि सर्व सृष्टी या पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. कोणाला दिलेला आहे? येशू ख्रिस्ताला अधिकार दिलेला आहे. हालेलुया. आणि तो म्हणून माझ्या बालमित्रांनाच मला सांगायचं तात्पर्य हे आहे की येशू जिवंत परमेश्वर आहे. मग तुम्ही येशू काही जादूटोणा करणारा बाबा नाही आहे. येशू क्रूसावर बलिदान दिलेला माझा लाडका बाप येशू आहे, आई आहे आपली. हालेलुया. जसं असं बोललं जातं, जशी आई सांभाळते तसं आपल्याला येशू सांभाळतो. हालेलुया. आईपेक्षा येशू आपल्याला खूप प्रेम करतो. म्हणून माझ्या बालमित्रांनो, येशू बोलतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, आपल्यामध्ये येशू राहिला तर येशू बोलतो माझी वचनं तुमच्यामध्ये राहिले. म्हणजे येशूचे जे वचन आपल्याला सांगितलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये जे एक वचन दिलेलं आहे, ते वचन आपल्या अंमलात आणलं, आपण देवाला आवडेल असं वागलो तर परमेश्वर आपल्या जीवनात नक्कीच कार्य करेल. आणि आपण बिनधास्त प्रभूकडे मागू शकतो. हे पित्या, हे माझ्या स्वर्गीय बाप्पा, मला अशी गरज आहे. आणि मागण्याआधी परमेश्वराला सर्व माहीत आहे. आलेली आहे. आणि तो आपल्या सर्व गरजा पूर्ण करायला समर्थ आहे. म्हणून येशू बोलतो, तुमची ही वचन पवित्र शास्त्रामध्ये हे वचन आहे, ते वचन तुमच्या जीवनात ग्रहण करा. आणि त्या प्रत्येक वचनामध्ये जसं प्रभूने आपल्याला सांगितलं तसं वागा, तशा आज्ञा पाळा. आणि मग तुम्ही जे काही मागाल परमेश्वर तुम्हाला देण्यास समर्थ आहे. तुम्ही म्हणणार, मी संडेला जातोय, बायबल वाचते, प्रार्थना करतो, हालेलुया, आणि देवाकडे मागतो आणि पापही करतो, हे चालणार नाही. दशमांशही देतो, पण देवाला आवडेल असं वागत नाही, तर देव बोलतो हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, पहिलं तर हे समजा, ठरवा की आपल्याला पाप करायचं नाही, आपल्याला देवाला आवडेल असं वागायचं आहे. आणि जेव्हा आपण देवाला आवडेल असं वागू, वचनाप्रमाणे वागायला शिकू, त्याच्या आज्ञा पाळू, तर परमेश्वर पिता येशू ख्रिस्त बोलतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिला हो, माझी वचनं तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला मी पाहिजे असेल ते मागा. हालेलुया. पाहिजे असेल ते मागा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला एवढे खरे प्रॉमिस दिलेले आहेत आणि त्या वचनानुसार आपण जर वागू तर आपल्याला सर्व काही परमेश्वर देण्यास, येशू ख्रिस्त देण्यास समर्थ आहे. हालेलुया. मला विश्वास आहे, मी प्रभूकडे जे काही मागते प्रभू मला देतो, कारण मी देवाची लाडकी मुलगी आहे. तुम्ही पण देवाचे लाडके मुलं आहेत. तुम्ही येशूकडे या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आणि तिथे माझं चॅनलवर प्रार्थनेसाठी नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, कधीही प्रार्थना घेऊ शकता आणि प्रभू तुम्हाला आश्रित करेल. हालेलुया. आता तुमच्या जागेवर, ज्या जागेवर आजार आहे त्या जागेवर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घ्या आणि तुमच्या जीवनात नक्कीच तुमच्या जीवनातले सर्व आजार, दुःख, संकट येशूच्या नावात पूर्णपणे निघून जातील. आमेन. हालेलुया. चला तर मग आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. आदर तर येशूच्या नावात प्रार्थना मागते पिता परमेश्वर. जे बंधू भगिनी ते बसलेले आहेत, मुलं बसलेले आहेत, आई बाबा बसलेले आहेत, सर्वांनी प्रभू या प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतलेला आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक आजार, दुःख, संकट, कर्ज, गरिबी, लाचारीचे 10 पिढीचे सर्व श्रापांना तोडून टाकते येशूच्या नावामध्ये. 10 पिढीपासून आलेले जे श्राप आहेत त्यांच्या जीवनात येशूच्या नावात ते सर्व श्राप निघून गेलेले आहेत. प्रभू येशू यांच्या जीवनामध्ये प्रभू जे आंधळे आहेत ते आंधळे पाहू लागत, मुखे बोलू लागत, बहिराणा श्रवणशक्ती, मतिमांच्या बुद्धीला स्पर्श होऊन मेलेले सुद्धा जिवंत होते. ज्यांच्या जीवनात परमेश्वराची इच्छा आहे मेलेले सुद्धा जिवंत होऊ शकतात. हालेलुया. परमेश्वर महान आहे. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरामध्ये शांती उतरत आहे. ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये ज्यांना पोटदुखी आहे, एड्स आहे, HIV आहे, कॅन्सर आहे, ब्लड प्रेशर आहे, मग डायबिटीज आहे, सर्व आजारांना येशूच्या नावात धमकावते. राष्ट्रामध्ये जे 39 आजार आहेत ते सर्व आजारांना येशूच्या नावात धमकावते. येशूच्या नावात त्यांच्यातून निघा आणि पूर्णपणे बरे झालेले आहे. हालेलुया. येशूच्या नावात जी कॅन्सरची गाठ आहे त्या कॅन्सरच्या गाठीला येशूच्या नावात धमकावते.
येशूच्या नावात ती नष्ट हो. येशूच्या नावामध्ये ताप, अंगदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी येशूच्या नावात निघून गेले. ज्यांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे त्या डोळ्यावर हात ठेवा. या क्षणाला मोतीबिंदाच्या दुष्ट आत्म्याला मी धमकावते, सोडाने निघ यांच्या डोळ्यामधून. आणि प्रभू येशूने यांना चांगली दृष्टी दिली म्हणून धन्यवाद देते. जे बहिरे आहेत त्यांना प्रभूने ऐक्त केलेलं आहे म्हणून धन्यवाद देते. या क्षणाला भूत, प्रेत, जादूटोना, तंत्र, मंत्र करण्याच्या दुष्ट आत्म्याला येशूच्या नावात धमकावते, सोडा आणि निघा यांच्यामधून. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याची उपस्थिती उतरत आहे. पेंटेकोस्टची आग उतरली आहे. स्वर्गातून पेंटेकोस्टचा पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे. प्रभू येशूची शांती सर्वांमध्ये उतरत आहे. प्रभूचा आनंद सर्वांमध्ये उतरत आहे. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज फॉर टचिंग यू. प्रभूचा अभिषेक सामर्थ्यशाली स्पर्श व्यक्तीला हो येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. पिता, सारा आज्ञा करणारी मी आहे पण कार्य करणार होतो. माझी प्रार्थना तो ऐकलेलीस आणि ज्याने विश्वासाने प्रार्थनेत भाग घेतलेला आहे सर्वांचे आजार, दुखणे, संकट येशूच्या नावात निघून गेलेले आहेत. आंधळे पाहू लागलेले आहेत, लगडे चालू लागलेले आहेत, मुके बोलू लागलेले आहेत, बहिरांना श्रवणशक्ती आलेली आहे आणि कॅन्सर, HIV, डायबिटीज सर्व मूळ व्याध येशूच्या नावात नष्ट झालेले आहे. सर्वांच्या जीवनात प्रभू येशूची शांती, प्रभू येशूचा आनंद आलेला आहे. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची शांती असं तुम्हाला. आय लव्ह यू जीसस. आय लव्ह यू लॉर्ड. आय लव्ह यू होली स्पिरिट. आमेन.